3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की अनेक अशा प्रकारचे विधी आहेत. होमार्पण आहे, अनर्पण आहे. त्यामध्ये एक विधी आहे तो शांत अर्पण आहे, म्हणजे शांतीनं देवाच्या बरोबर समेट करणारा हा विधी आहे. प्रेज गॉड. देवाबरोबरचा समेट हा एक विधी आहे. आणि या विधीप्रमाणे ही जर ह्या प्रकारचा एक विधी केला तरच परमेश्वर त्यांना स्वीकारतात. हा विधी केला तरच परमेश्वर त्यांना आशीर्वादित करत होता, त्यांची अर्पण मान्य करत होता. बोला प्रेज लॉर्ड. ह्या 3ऱ्या अध्यायात जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी परमेश्वराने त्या शांत अर्पणे, म्हणजे मराठीमध्ये शांत म्हटलेले पण त्याचा अर्थ आहे समेट करणारा विधी, समेटाचा, देवाचे आणि आपला समेटाचा विधी. आणि ख्रिसमस महिना जो आहे तो पण एक आपल्या सर्वांसाठी परमेश्वराचा आणि आपल्यासाठी समेटाचा तो दिवस आहे. म्हणा प्रेज लॉर्ड. देवाबरोबरचं आपलं नातं समेटाचं नातं आहे. परमेश्वराने ख्रिसमसच्या महिन्यामध्ये आम्हाला परमेश्वराने स्वतःबरोबर जोडून घेतलं. बोला हालेलुया. देवासंगती जोडून घेतलं. देवाचं आपलं मिलन झालं. देवाने आपला समेट करण्यासाठी देव आणि स्वर्ग सोडला. काय सोडला? स्वर्ग सोडून तो खाली आला. मग आता या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये आम्हाला मी कशावर तर खाली यायचंय. बोला प्रेज लॉर्ड. समेट करण्यासाठी. आमेन म्हणा. हा जो महिना आहे तर इतर एकमेकांसाठी समेट करणारा महिना आहे. एकमेकाच्या घरी भेटी देणं, नाही का, एकमेकाला गिफ्ट देणं आणि त्यांना देवाचं प्रेम देणं आणि देवाच्या प्रेमामध्ये सर्वजण जुळून राहणं हा ख्रिसमस आहे. प्रेज लॉर्ड. आणि मग या विधीप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की जर आम्ही ख्रिस्ती या नात्याने जर आम्ही प्रभू येशूमध्ये आहोत तर जर आम्ही नाताळ साजरा तर करतोच आपण, पण जर आम्ही प्रार्थना करतो, आराधना करतो आणि जर आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना स्वीकारली जावी, आपली आराधना स्वीकारली जावी, तर आपलं आणि देवाचं नातं जुडलेलं पाहिजे आणि इतरांचंही तुमचं जे नातं आहे इतरांबरोबरही जुडलेलं समेट केलेलं पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. आणि म्हणून मत्तेच्या ग्रंथामध्ये जर प्रभूने काय सांगितलंय की हे शांत अर्पण जे आहे आणि मत्तेमध्ये सुद्धा म्हटलंय जे शांती करणारे आहेत ते धन्य. शांती म्हणजे समेट करणारे जे आहेत ते काय आहेत? धन्य. म्हणा की प्रेज लॉर्ड. आणि माझा आजचा विषय आहे की तुम्हाला आज मी प्रभूच्या वचनामध्ये एक वजा आहे देवाच्या वचनाकडून, देवाकडून, की आम्ही समेट करणारे पाहिजे. काय पाहिजे? समेट करणारे ते धन्य म्हणतंय बायबल. आम्ही समेट करणारे यांची भूमिका पाहिजे. समेट करणारे जे आहेत ते बायबल सांगतं ते धन्य आहेत. आणि जे समेट करतात त्यांच्यामध्ये भरपूर परमेश्वराचं प्रेम वाहतं. म्हणा हालेलुया. लक्षात घ्या, प्रत्येकामधलं प्रेम बाहेर येण्यासाठी, प्रत्येकाचं प्रेम तुम्हाला समजण्यासाठी समेट ही पहिला पाऊल टाकणं गरजेचं असतं. मला प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून मत्तेच्या ग्रंथामध्ये 5व्या अध्यायामध्ये प्रभूने काय सांगितलंय? 5वा अध्याय आणि 23 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? हा, त्यास्तव तू आपले दान अर्पण्यास विधीजवळ आणि असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे हे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं जर तू देवाच्या विधीजवळ आलाय, प्रार्थना करतोय किंवा दान अर्पण करताय, काय करत आहे, तर तुझ्या मनात जर तुझ्या भावाबद्दल किंवा आपल्या बहिणीबद्दल, आपल्या कुणाबद्दल काही मनात स्मरण झालं की बाबा इथं मला असं आठवण होत आहे, तर तिथंच ते नाही का प्रार्थना किंवा दान किंवा जे काही विधीवरचं अर्पण, शांत अर्पण जे नाही का आपण म्हटलं लिव्हिंग मधले जी दान विधीचे नियम आहे, विधी करण्याचं, कुठलाही विधी करायचा असेल तर ती विधी तिथंच थांबव. पण आपल्या मनात जर काही स्मरण झालंय तर त्या भावावर आपला जाऊन तो काय कर? समेट कर. आपल्या भावावर जाऊन तू समेट कर आणि समेट करून मग आपलं विधीवर आपलं दान अर्पण किंवा जे काय अर्पण आहे, स्तुतीचं अर्पण असेल, काय असेल ते अर्पण कर. म्हणजे परमेश्वर त्या अर्पणाचा स्वीकार करेल. मला की हालेलुया. येशू या ठिकाणी तेच आम्हाला शिकवत आहे. लेवीच्या पुस्तकामध्ये ती समेटाची विधी जी आहे ती आमची ती विधी असली पाहिजे आमच्या जीवनामध्ये. आमेन. आमेन. काय
विधी असली पाहिजे. आपण संगती राहायचं आणि एकमेकाकडे तोंड करून बघायचं नाही म्हटल्यानंतर कसं व्हायचं? हालेलुया. संगती समोरासमोर बघायचं पण वाकडं तोंड करायचं किंवा कसं, ही त्या व्यक्तीची प्रार्थना कधीच घेऊ ऐकणार नाही. जो व्यक्ती समोरासमोर असून समेटाची भूमिका घेत नाही, जो व्यक्ती बोलत नाही. प्रेज लॉर्ड. जो व्यक्ती आपल्यातनं स्वतःतनं बाहेर येत नाही, स्वतःच्या झाडावरून उतरत नाही. मला की प्रेज लॉर्ड. जकायाचं तारण तेव्हा झालं जेव्हा तो झाडावरनं खाली उतरला आणि ईश्वर आपल्या घरी घेऊन गेला. मला की प्रेज लॉर्ड. मला की हालेलुया. जकायाचं तारण तेव्हा झालं जेव्हा तो झाडावर होता. येशूने म्हटलं झाडावर उतर खाली. हालेलुया. म्हणजे येशूने म्हटलं तुझ्या जकाया, तुझ्या मला तुझ्या घरी आज यायचं आहे. पण त्याला काय करावं लागलं? त्या झाडावरनं उतरावं लागलं खाली. जोपर्यंत आम्ही चुकीच्या गोष्टीतनं खाली उतरत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या गर्वातनं, आम्ही आमच्या आटोटीतमधनं किंवा आमच्या सर्व प्रकारच्या चुकीच्या देवाच्या विरुद्ध, वचनाच्या विरुद्धचे स्वभाव आहे त्यात जोपर्यंत आम्ही खाली उतरत नाही आणि नम्र होत नाही, तोपर्यंत तुमचा आणि आपल्या कुणाचाही परमेश्वरावर समेट व्यवस्थित होणार नाही. बोला हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आज कुठली परिस्थिती आहे, कोणत्या झाडावर तुम्ही आहात आणि कोणत्या झाडावर तुम्हाला उतरावं लागणार आहे? पहिलं उतरावं लागेल आणि मग तो आनंद तुम्हाला घेता येईल. येशू तुमच्या जीवनावर आलेला तो आनंद तुम्हाला घेता येईल. येशू तुमच्या घरामध्ये आहे त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. येशू तुमच्या नसनसमध्ये आहे, तुमच्या शरीरामध्ये आहे त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. त्या आशीर्वादाचा तो आनंद घेता येईल, त्या भोजनाचा तुम्हाला आनंद घेता येईल. मला ते हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज तुम्हाला सर्व प्रकारच्या देवाला जर भेटायचं आहे, देवाला जर प्राप्त करायचं आहे, देवाच्या आशीर्वादामध्ये राहायचं आहे, तर त्या झाडावर जक्क्याप्रमाणे आज तुम्हाला उतरायचं आहे. हालेलुया. म्हणा. त्याला उतरावं लागणार होतं. जो राजांचा राजा प्रभू स्वर्ग सोडून तिथं आलेला आहे आणि ती बी त्याच्या जवळ आलाय. मग तेवढं तरी काम आहे ना, घरी घेऊन जायचं. मला प्रेज लॉर्ड. मग येशू काय म्हणाला? 25 वाचूया परत. अजून काय म्हणाला? वाटेवर तुझी वादी तुझ्या बरोबर आहे. वाटेवर तुझा वादी तुझ्या बरोबर आहे. तोच त्याच्याशी सल्लोका कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल. न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल. आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल. आणि तू तुरुंगात पडशील. बघा, जो समेट करत नाही त्याचं फळ भोगणार. मला शेजारच्याला, जो समेट करत नाही, जो सल्लोका करत नाही, त्याचं तो फळ भोगणार. हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. देव मला आशीर्वाद काय, देव मला बरं का वाटत नाही, देव मला शांतिमय का वाटत नाही, देव मला असं का व्यवस्थित वाटत नाही, याचं उत्तर एक आहे की काहीतरी कुठंतरी एक झाडावर आहे, त्या झाडावर उतरायचं आहे, कुठं तर सल्लोका करायचा आहे. मला की प्रेज लॉर्ड. कुठं तर अडकलंय. मला की प्रेज लॉर्ड. आणि तिथून तुम्हाला ती सुटका करून एक सल्लोका करायचा आहे. कशासाठी? स्वतःच्या आशीर्वादासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. मला की आमेन. बोला प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी सल्लोका नाही, समेट नाही, तर एक जो आनंद आहे तो नाही. मी तिथं म्हणाला, मग तुला खचित सांगतो, दमडी पिढीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही असं. मला प्रेज लॉर्ड. तुम्हाला खरा आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, खरा प्रेमाचा देवाचा अनुभव घ्यायचा असेल, जर तुम्हाला खऱ्या सगळ्या स्वर्गातल्या प्रत्येक गोष्टीची चव तुम्हाला घ्यायची असेल, तर प्रथम तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समेट करावं लागेल. बघा प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला समेट केल्याशिवाय, आणि म्हणून बायबलमध्ये तुम्हाला अशा गोष्टी करणार, समेट करण्यासाठी काय करायचं पाहिजे. पण त्याच्या अगोदर आपण काही वचने वाचूया. रोमकरास पत्र काढूया आपण, त्याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन वाचूया. रोमकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. कारण आपण शत्रू असता. कोण होतो आपण? देवाचे कोण होतो आपण? काय म्हणतो बायबल? कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. प्रेज लॉर्ड. म्हणा, तुम्ही आणि मी शत्रू होतो देवाचे, आणि त्या देवाने तुम्हाला आपल्याला जोडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पुत्राच्या मृत्यूच्या द्वारे
तुम्हाला देवाने मला समेट करून घेतलेला आहे. मला की प्रेज लॉर्ड, हालेलुया. समेट करून घेतलेला आहे. लक्षात घ्या, समेट करणं आज तुम्हाला तुमचा देवाने समेट करून घेतला आहे, पण तुम्ही पण समेटाची सेवा करावी ही देवाची इच्छा आहे. मला की हालेलुया. तुम्हाला देवाने निवडलंय, तुम्हाला देवाने तुमच्या हातामध्ये कुठलं वचन सोपवलेलं आहे हे पण आपण पुढे पाहणार आहोत. पण या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, आपण शत्रू असताना देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. पुढे तर आमचा समेट झालाच तर आता समेट झालेलाच असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. आमेन, हालेलुया. समेट, शांतपणाचा विधी हा सेवाबरोबर समेटाचा विधी आहे. आणि जर आम्ही इतरांबरोबर समेटाचं जीवन जगत नाही तर देवाबरोबर समेट कसं होणार? प्रेज लॉर्ड म्हणा, मला की सगळं हालेलुया. म्हणून समेट करा. नाहीतर कोरोना नाही का, काय काय लोकांना घर सुद्धा बघायला भेटलं नाही आणि काय काय चेहरा सुद्धा बघायला भेटला नाही. कसं काय हा माणूस गायब झाला, काय त्यांना शॉक लागलेला आहे माणसामध्ये. प्रेज लॉर्ड. पण लक्षात घ्या पुढे काय म्हटलेलं आहे, आपण पुढे पाहूया. 14 वचन वाचूया. काय म्हटलेलं आहे? तथापि आदामापासून मोसेपर्यंत मरणाने राज्य केले, ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्याच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. या ठिकाणी मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की दुसरी ग्रंथीचं पुस्तक काढा आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक अद्भुत गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरी ग्रंथी 5वा अध्याय आणि त्याचा 17 वचन माझ्यामध्ये बघा. 17 वचन आपण वाचूया. 5वा अध्याय आणि त्याचं 17, 18 वचन वाचूया. 18. ही सगळी देवाची करणे आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला. मला की आमेन. देवाने तुमचा समेट, देवाने प्रथम कोणी समेट केला? लक्ष द्या, कोणी समेट केला तुमचा? आपण देवाकडे समेट करत आलो का देवाने केलं? देव किती पावलं चालून आला खाली? समेट करण्यासाठी काय पावलं तुम्हाला पुढे जायचंय? मला की हालेलुया. तुम्ही म्हणाल मी समेट करायला तयार आहे, त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे. कोणाचा वाद आहे ना, त्यांनी तुम्हाला त्याच्यावर समेट करायचं तर तुम्ही तुमचं म्हणणं असेल मी जाणार नाही, त्यांनी यायला पाहिजे. पण समेट करायचं असेल तर तुम्हाला जावं लागणार. जसं देव स्वर्गातून खाली आपल्यासाठी आला. म्हणा प्रेज लॉर्ड. कुणासाठी आला? माझ्यासाठी, तुमच्यासाठी समेट करण्यासाठी. मला की आमेन. मग समेट करण्यामध्ये आपल्याला एकच आहे, मी जाणार नाही, त्यांनी यायला पाहिजे. किंवा ते चुकलाय, मी चुकलो नाही, त्याची चूक झाली, माझी काही चूक झाली, मी क्लिअर आहे सगळ्या बाबतीत. मी कुठवर समजून घ्यायचं, मी कुठवर आता शेवटपर्यंत हेच करत आलोय, शेवट अजून झाला नाही. मला काय आलं? बायबल सांगतो मरेपर्यंत विश्वास राहा. कसं राहा? मरेपर्यंत विश्वास राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. मला की प्रेज लॉर्ड. शेवटपर्यंत म्हणजे आपण म्हणतो ना शब्द, शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत. म्हणून ते काय म्हटलेलं आहे? त्यांनी परमेश्वराने आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. मला समेटाची सेवा मला दिली. मला कसं समेटाची सेवा मला दिली. मग आता असं म्हणू नका की मी ते यायला पाहिजे, मी नाही जाणार. तुम्ही 2 पावलं गेला का? तुम्ही 2 पावलं येतो. मला प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या, देवाचं प्रेम व्हायला पाहिजे असेल, आरोग्य, आशीर्वाद, सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहायचं असेल तर पहिलं पाऊल पुढे समेटाचं टाका. म्हणा आमेन. खरा ख्रिसमसचा आनंद घ्यायचा आहे तर समेट पहिली सेवा. म्हणा हालेलुया. सेवा सगळ्या मला सगळ्या देवाने सेवा दिली आहे. देवाने सेवा दिली आहे. कुठली सेवा? सगळ्याला सेवा आहे, समेटाची सेवा. म्हणा हालेलुया. कुठली सेवा? समेट करणारी सेवा. जिथं जाल ना तिथं समेट करणारे व्हा. म्हणा की आमेन. जिथं जाल, त्या घरात जाल, ज्या लोकांच्या जीवनामध्ये जिथं कुठेही ट्रेनमध्ये कुठेही गेला तर तुमच्यामध्ये जी सेवा आहे ती सेवा बाहेर उपयोग करा त्याचा. प्रेज लॉर्ड. उपयोग करा
आणि तिथं समेट करणारी, जोडणारी सेवा करा. म्हणा मी येशू माझ्यामध्ये आहे, म्हणा येशू माझ्या बरोबर आहे. येशूने काय केलं माहिती आहे का? तुम्हाला आणि देवाला जोडलं. प्रेज लॉर्ड. तुमचं आणि माझं नातं देवा नाही का, आपलं नातं देवाबरोबर येशूने जोडलं. आणि आज तुम्हाला तुमच्यामध्ये येशू आहे आणि ती समेटाची सेवा तुमच्यामध्ये मग आहे आणि ती समेट करणारे तुम्ही असलं पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा हालेलुया. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? समेटाची सेवा मला दिलेली आहे. म्हणा हालेलुया. पुढे काय म्हटलं? 19 वचन, म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्ताबरोबर स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता. आमेन. देवानी समेट करत असताना पाप मोजायचं नाही, चुका मोजायच्या नाही, तर ती किंमत मोजायची असते. लक्षात घ्या. बोला हालेलुया. म्हणून समेट करायची सेवा तुम्हाला आहे. आणि पुढे म्हटलंय त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले आहे. मला माझ्याकडे वचन आहे, मला माझ्याकडे वचन आहे, समेटाचं वचन. हालेलुया. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला सेवा आहे, समेटाची सेवा. प्रेज लॉर्ड. तुम्हाला देवाने दिलेलं आहे वचन, ते समेटाचं वचन. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये आनंद वाहील, घरामध्ये शांती वाहील, घरातून भांडणाचा आत्मा दूर होईल, घरामध्ये सगळ्या समस्या दूर होतील, ह्याच वचनाच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हेच वचन सामर्थ्याने आहे. तुम्हाला वाटतं घरामध्ये भांडण नसावे, तुम्हाला वाटतं घरामध्ये शांती असावी, तुम्हाला वाटतं की सगळं काही प्रेम प्रीती तेव्हाच येते जेव्हा समेट करतो आपण. मला काय आम्ही बहिणी बरोबर वाकडं, मग बहिणीतलं प्रेम कसं दिसेल तुम्हाला? समेट. भावातलं प्रेम कसं दिसेल? केव्हा दिसेल तुम्हाला? त्यांनी येऊ दे माझं प्रेम दाखवलं. तसं नाही, ते प्रेम नाही अगोदर, मग ती गर्व आहे अगोदर, है ना. हालेलुया. त्यांनी माझ्या दारात आला तर मग मी तयार आहे. हालेलुया. पण दारातनं बाहेर जायची तयारी पाहिजे. मला काय हालेलुया. बोलायची तर तयारी पाहिजे. मला की प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी मला देवाने वचन दिलेलं आहे, देवाने मला वचन दिलेलं आहे, समेटाचं वचन. कुठलं वचन हो? कुठलं? काय काय नवरा 10 दिवस बोलत नाही ना. किती दिवस? मग नवरा बायकोचा आनंदच काय? प्रेज लॉर्ड. जोपर्यंत नवरा बायको समेट करत नाही तोपर्यंत मग तसंच चालू. मग पोराला इशारा, हे सांग तिला, आणि मग बायको बी हे सांग त्यांना. जोपर्यंत प्रेमाचं बोलणं होत नाही तोपर्यंत ती समेट होत नाही. तोपर्यंत प्रेमाचं तर प्रेम तर कळणारच नाही. समेट नसल्यावर काय? आलाय माझ्या नशिबात, तू घ्यायली माझ्या नशिबात. प्रेज लॉर्ड. समेट झालं, कुठलंच सुराम निघत नाही, सगळं व्यवस्थितच बोलणं होतं. आमेन म्हणता का? मला समेट हालेलुया. मला समेटाचं वचन माझ्याकडे आहे. नाही पाहतो घरच सोडून बाहेरचं का? पहिलं घरातून सेवा. मला प्रेज लॉर्ड. कुठलं सेवा? कुठलं सेवा? मला हालेलुया. घरात सेवा आहे. मला हालेलुया. म्हणून वचन देवाने सोपवलेलं आहे तुम्हाला आणि मला, समेटाचं वचन. सेवा दिलेली आहे समेटाचं. प्रेज लॉर्ड. आणि ज्याला तुम्ही ज्याची जास्त नफरत करता, जावा स्वतः त्याच्याकडे. जेव्हा तुमचं लाख रुपये नुकसान केले, जावा त्याच्याकडे. मला हॅपी क्रिसमस. प्रेज लॉर्ड. नक्कीच त्याचं दान प्रभू करेल. आमेन म्हणा. नक्की त्या जीवनामध्ये बदल प्रभू करेल. हालेलुया म्हणा. बायबल सांगतं, आम्ही पापी असताना ख्रिस्त येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही चांगले होतो म्हणून येशू मरण नाही पावला. आम्ही पापी होतो, जन्मताच पापी असताना येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पत्करलं आणि देवाबरोबर आम्हाला जोडलं. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. आज माझ्या प्रियांनो, क्रूस म्हणतो आपण, वधस्तंभ म्हणतो. येशू म्हणतो, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या पाठीमागे तोच माझा शिष्य आहे. प्रेज लॉर्ड. आणि आता तो वधस्तंभ कुठला आहे? जोडणारा वधस्तंभ आहे. हालेलुया. जोडणारा वधस्तंभ आहे. तो वधस्तंभ कोणता आहे? तो वधस्तंभ तुम्हाला आणि जगाला
वेगळंच वजन घेतलंय. आज वधस्तंभ नाही, वधस्तंभ काय ठेवलाय आणि जर काय म्हणून कुठल्या तर झाडावर बसलाय. तो जर येणार नाही ना तिथं पडलं गेलो, झाडावर पकडायचं वधस्तंभ पकडू का झाडावर. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो दोन गोष्टी होत नाहीत. काय होत नाही? एक तर धनाची, एक तर देवाची. प्रेज लॉर्ड. आणि मग कुठलं तरी एकाचीच, एक तर झाडावर नाही तर एक तर वधस्तंभ. कुठलं? मला प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या, देवा बोलत आहे तुम्हाला आज. आमेन. बोलतो का नाही देव? बोलत आहे आज. सगळ्या सोडून द्या, उतरा खाली. असं समजा देव उतरला स्वर्गातून तर आता मला सगळ्यांना उतरायचंय म्हणायचंय. मला काय आमेन. समेट करण्यासाठी पहिलं नम्रता पाहिजे. काय पाहिजे? आणि येशू ख्रिस्ताची नम्रता फिलिप्पी 2:5 मध्ये काय म्हटलेलं बघा. येशूची नम्रता काय आहे? फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय आणि 5 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? फिलिप्पीकरास 2 अध्याय 5 वचन. लवकर बायबल काढा पटकनी, म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो, आणि ती तुमच्याही ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. देवाच्या बरोबरच स्वरूपाचा असू त्याने असे लाभ आहे असं मानले नाही. पुढे तर त्याने स्वतःला रिक्त केलं. प्रेज लॉर्ड. हा पुढे म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे हो, आणि मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासांचे रूप धारण केले. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. बघा केशूची किती नम्रता. तो देव असू सुद्धा, तो देवाच्या स्वरूपाचा असू सुद्धा, देवाच्या बरोबरीचा असू सुद्धा त्यांनी मनुष्याचं रूप धारण केलं. तो पिता म्हटला की आता येशू तू देव आहे, पण तुला आता जायचंय खाली. आता स्वर्ग सोडून तुला खाली जायचंय. कसं राहायचंय? मानव म्हणून राहायचंय, नम्र होऊन राहायचंय. आणि मग येशू तयार झाला. प्रेज लॉर्ड. मला तुझ्याद्वारे जगात जायचं आहे, तुझ्याद्वारे जगामध्ये जाऊन समेट करून घ्यायचा आहे. त्यांचा नाश होऊ द्यायचा नाही मला, त्यांना जवळ मला घ्यायचा आहे. आणि मग येशू तयार झाला. स्वर्गात सगळं देव पण नाही का, देवाचं स्वरूप त्यागून मनुष्याचं रूप धारण करण्यासाठी तयार झाला. प्रेज लॉर्ड. मला एवढा नम्र झाला. आणि म्हणून देवाने त्याला काय केलं? सर्व नावापेक्षा त्याला त्याचं नाव उंच केलं. आमेन. मला हालेलुया. मला म्हणून बायबल सांगतं नम्रता याचं पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन आहे. मला काय आमेन. बोला हालेलुया. पहिली गोष्ट समेट करण्यासाठी पहिल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, समेट करण्याच्या जीवनामध्ये नम्रता असणं खूप गरजेचं असतं. नम्रता. तो पुढे 2 पाऊल पुढे गेला नम्र होऊन, तर तो समेट घडणार आहे. आणि परमेश्वर आपल्यासाठी प्रथम स्वर्ग सोडून तो खाली जगात आला आणि मग आपला समेट झालेला आहे. मला काय हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. म्हणून पूर्ण वाचले, अजून पुढे वाचा. काय म्हटलं? इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले त्यांनी. त्यामुळे देवाने त्याला अत्युच्च आणि त्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले. आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव त्याला दिली. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. लक्षात घ्या, समेट भूमिका, लीन आणि नम्रतेची भूमिका देव त्याच्या पुढे सगळं झुकवतो. जो झुकतो ना स्वतः, जो स्वतः नम्र होतो ना, त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी देव झुकवतो. आमेन. मला की आमेन. हालेलुया. आणि जो स्वतः झुकत नाही, नम्र होत नाही, त्याच्या पुढे कुठली गोष्ट झुकत नाही. लक्षात घ्या. आज येशूच्या नावापुढे प्रत्येक गोष्ट का झुकते? तो एवढा लीन नम्र झाला की त्याला देवाने सगळ्यात उंच केलं. आमेन. आणि त्याच्यापुढे सगळी परिस्थिती झुकली. अजून सुद्धा झुकते. बायबल सांगतं प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल. आमेन. मला प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जाईल आणि प्रत्येक मुख म्हणेल की येशू प्रभू आहे. हालेलुया. मला हालेलुया. स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने काय केला जाईल? टेकला जाईल. स्वर्गात सुद्धा लक्षात घ्या, येशूने सेवा केली ती सोपी नाही. ती समेटाची सेवा. कुठली सेवा? म्हणून इफिसकरास पत्र त्याचा 5वा 2 अध्याय आणि 14 वचन काय सांगतं? पटकन नोट करून ठेवा वचन. इफिसकरास त्याचा 2 अध्याय 14 वचन. कारण तो आपली
मूर्तिमंत शांती आहे. मूर्तिमंत शांती आहे प्रभू येशू ख्रिस्त. यस आमेन. पुढं त्याने दोघांस एक केले त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. आमेन. मला की टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. आज कुठली आडभिंती तुमच्यामध्ये आहे? कोणाकोणामध्ये तुमची भिंत आडभिंत आहे? भैया ये दीवार टूटती नहीं असं ती ॲडव्हर्टाइज माहित आहे? हालेलुया. त्याला सबमिट करायचं पण ती ॲडव्हर्टाइज काय करते? तू काय काय लावतो? प्रेज लॉर्ड. ये दीवार क्यों नहीं टूटती? वो तो बोलतो अंबुजा सिगरेट से जो बनी है. हालेलुया. पण ती अंबुजा बनवू कशाची बनवू? येशूने ती भिंत तोडलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. येशूने ती भिंत तोडलेली आहे आणि त्यांनी दोघांना एक केलेलं आहे. आम्ही म्हणा वा जरा जी वेगवेगळे त्यांना मी एक करणार आहे वा. आम्ही म्हणा वेगवेगळे त्यांना काय करणार वा. काय काय नाही म्हणते ना जिथे वेगळे तिथं अजून लांब लांब करतायचं. जेव्हा नवरा बाबा भांडण लागलं असेल ना भांडण कळलं भांडण लागलं की तिथं टाकलेच. हा तुम्हीच बरोबर आहे बघा तुम्ही असं नाही तिथं अजून लांबलं म्हणायचं. प्रेज लॉर्ड. एक मला एक करणारी सेवा आहे माझी. मला एक करणारी सेवा आहे माझी. समेट करणारी सेवा आहे. समेटाचं वचन माझ्याजवळ आहे. मला हालेलुया. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो. एक करणारी येशू म्हणाला जसं पिता तू आणि मी एक आहे तसं ती आणि आम्ही पण एक आहे. आमेन. आणि जसं तू आणि मी एक आहे तसं त्यांनी पण आपण काय असावं एक असावं. हालेलुया. कुठली आडभिंत ठेवली नाही परमेश्वराने. प्रत्येक आडभिंत परमेश्वराने पाडून टाकली. येशूने ती पाडून टाकली. माझं कुठल्या अंबुजाची कुठल्या भिंती बांधून काय करायचंय मला की. प्रेज लॉर्ड. हा पुढे काय म्हटलंय? त्याने आपल्या देहाने वैर नाहीस केले. ते वैर म्हणजे आज्ञाविधीचे. हा हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्यांनी शांती प्रस्थापित करावी. म्हणा हालेलुया. शांती प्रस्थापित करायची का घरामध्ये? शांती प्रस्थापित करायच्या सगळ्या गोष्टीमध्ये समेटाचं वचन हातात घ्या. म्हणा हालेलुया. समेट करा. हालेलुया म्हणा. हालेलुया. ज्या डोळ्यात राग आहे त्या डोळ्यात अश्रू येतील. बघा समेट असतं. म्हणा समेटाचं वचन घ्या. मला शेजारच्याला समेटाचं वचन घ्या. डोळ्यातला राग दूर जाईल आणि डोळ्यात अश्रू येतील आनंदाचे. कुठल्या आनंदाचे येतील? असं करत बसतात. हालेलुया. कुठले डोळे अश्रू येतील? समजा बहीण डोळ्यात राग समेट केलं असं करा. हालेलुया. बरं की. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हणता काय? आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. देवाशी समेट करावा. मला हालेलुया. कुठं जीवे मारा? वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे किंमत मोजणे. मला हालेलुया. पुढे काय म्हटलंय? आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. काय हो? आम्ही दूर होतो. म्हणा मी दूर होतो. सगळे हॅलो सगळेजण म्हणा मी दूर होतो. मी दूर होतो. मी दूर होतो. म्हणा सगळेजण मी दूर होतो. म्हणा मी दूर होतो. म्हणा मी दूर आहे. मी दूर होतो. नाही कधी कधी आम्ही दूर होतो. आणि आम्ही दूर असताना येशू काय म्हटलं? 17 वचन. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता व तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. हा. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही त्यांनी शांतीची सुवार्ता सांगितली. बोला प्रेज लॉर्ड. बघा जे आम्ही दूर होतो येशू ख्रिस्त कुठं होता? स्वर्गात होता. कुठं होता येशू? स्वर्गात. आणि आम्ही कुठं होतो? पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर कुठं? भारतामध्ये. हालेलुया. आणि मग येशू ख्रिस्त जिथं आहे तिथं आला तुमच्या जवळ सुवार्ता घेऊन. म्हणा की आमेन. बोला हालेलुया. येशू ख्रिस्त आला. गाईच्या गोट्यात जन्मला. कुठं? पुढे वाचा.
कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपण उभयताचा पिता जवळ प्रवेश होतो. तर यावर तुम्ही आतापासून परकीय उपरी नाही, पण पवित्र जणांच्या बरोबरचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. म्हणा हालेलुया. 20 प्रेषित व संदेश या पायावर तुम्ही रचले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. आमेन म्हणा. येशू ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. आणि तो कुठला कोनशिला आहे? जोडणारा. म्हणा हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. आज माझ्या प्रियाने तुम्हाला हेच उमचं प्रभू आज देत आहे. कुणाचाही मनात राग बाळगून जीवन जगू नका. म्हणा हालेलुया. समेट करण्यासाठी पहिलं नम्रता पाहिजे, दीनता पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिजे समेट करायचं तर क्षमा केली पाहिजे. काय केली पाहिजे? समेट करणाऱ्यामध्ये गुण काय असतो? दुसरा गुण क्षमा करणारा. काय करणारा? म्हणून याकोबाचं पत्र 5वा अध्याय, याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन असतं. काय म्हणतो? जेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून तुम्ही आपली पातके एकामेकाजवळ कबूल करून एकामेकासाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. बोला हालेलुया. तुम्ही निरोगी व्हावे म्हणून, तुम्हाला तुमचं सगळं चांगलं व्हावं म्हणून जर तुम्हाला असं वाटतं तर एकमेकाजवळ सगळे पापी कबूल करून आपण एकमेकासाठी प्रार्थना करू आणि नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. मला की प्रेज द लॉर्ड. समेटामध्ये आशीर्वाद आणलेले आहेत. समेटामध्ये आरोग्य आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समेटामध्ये प्रार्थनेचं उत्तर आणलेलं आहे. म्हणा हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेच्या ग्रंथामध्ये सांगितलं आपण कुठली प्रार्थना करतो प्रभूची? हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची रोज भाकर आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणी सोडलेले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड. जसं आम्ही आमच्या अपराधांना क्षमा केले तसं तू आमच्या अपराधाची काय कर? क्षमा कर. लक्षात घ्या, समेट करणाऱ्या व्यक्तीला क्षमेची किंमत मोजावी लागते. नम्र होण्याची किंमत मोजावी लागते. मला की प्रेज लॉर्ड. समेट करणारा व्यक्ती असं म्हणून जमणार नाही की मी का जाऊ त्याच्याकडे, प्रथम स्वतःला प्रथम जावं लागेल. म्हणा हालेलुया. भाव असेल, बहीण असेल, कोणी असेल, स्वतः तुम्हाला जाऊन बोलावं लागेल. प्रेज लॉर्ड. मला काय केलं? त्यांनी पण त्याला माझ्या विश नाही केलं, मी नाही करणार. त्यांनी मेसेज टाकला, मी मेसेज टाकणार. आणि त्यांनी फोन केला, मी बी फोन करणार. त्यांनी घरी येऊन गेला, मी बी जाणार. त्याच्यावर तो घरी नाही आला, फोटो बी नाही टाकला माझा बड्डेचा, मग मी पण आज तसंच करणार. हालेलुया. अशा भूमिका असतात. प्रेज लॉर्ड. पण लक्षात घ्या, एकमेकाजवळ कबूल करा, चूक मान्य करा. प्रेज लॉर्ड. म्हणा क्षमा मागा प्रभूला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्त्याचा 6वा अध्याय काढूया पटकनी. मत्त्याचा 6वा अध्याय आणि 6वा अध्याय आणि 14वा वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. तुम्ही इतरांचा समेट केला, देव मी तुमचा समेट करेल. म्हणा आमेन. तुम्ही इतरांसाठी पुढे गेला, स्वतः नम्र होऊन गेला, परमेश्वर तुमच्या जवळ सदैव राहील. प्रेज द लॉर्ड. म्हणा हालेलुया. समेट आजचं वचन आहे. समेटाचं वचन आज घ्या आणि समेट करायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. सेवा सुरू करा, घरापासून सुरू करा, इतरांमध्ये सुरू करा. जिथं कुठं जाता तिथं तुम्ही समेट हे वचन घेऊन जा. आमेन. पहिलं समेट नाही तिथं प्रार्थनाच करू नका. म्हणा की आमेन. समेट पहिलं झालं तर त्या प्रार्थनेचा उपयोग आहे. माझा तर विश्वास आहे. समेट झाला आणि प्रार्थना केली म्हणून पहिलं प्रार्थनेमध्ये विधीवर याच्या अगोदर आपण पहिलं आपलं देवाबरोबरच काय पाहिजे? समेट पाहिजे. प्रथम सर्व क्षमा मागून पापाची कबुली देऊन आपण देवाबरोबर पूर्ण क्लिअर होऊन जर इथं आलो आणि देवाचं गौरव करू लागलो, प्रार्थना करू लागलो, मंदिरामध्ये दान प्रार्थना करू लागलो, कुठलीही विधी करू लागलो, ते विधी परमेश्वर मान्य करणार.
देवा मी उपवास करतो, कुठं काय ऐकत नाहीस तू. देवा मी किती दान देतो, कुठं आहेस तू. समेट असं वचन घ्यायला पाहिजे. बोला हालेलुया. चला आपल्याला डोळे बंद करा, आपल्या जागेवर डोळे भरूया. कॉयटिंग गीत गात असताना माझी इच्छा आहे की तुम्ही समर्पण करावं आपलं, आणि जे काय मनामध्ये कुणाबद्दल काय तर त्याबद्दल समेट करण्याचं वचन हातात घ्या. निर्णय घ्या आज या सकाळी मंदिरामध्ये की मी समेटाचं वचन स्वीकारत आहे. हालेलुया. चला आपल्या जागेवर आहे तसं जागेवर डिस्टन्स जास्त गर्दी आहे तर मोकळी जागा आहे, थोडं डिस्टन्स उभा राहा आणि आपल्या जागेवर उभा असताना समर्पण करा आपलं जीवन. आणि प्रभू कुठल्या व्यक्तीवर तुम्हाला नम्र होऊन बोलायचं आहे, कोणत्या व्यक्तीवर तुम्हाला समेट करायचं आहे ते प्रभू पण तुम्हाला दाखवेल. आणि हो त्यांनी जर बोलत नाही पण तुम्हाला स्वतःहून तुम्हाला बोलायचं आहे. आमेन. म्हणा की प्रेज लॉर्ड. कदाचित देव तुम्हाला असं पण दाखवेल, काही असे परिवार दाखवेल की त्या परिवारात मी जावं आणि त्या परिवारात जाऊन मी त्यांच्या परिवारात फूट पडलेले असल्यामुळं मी त्या ठिकाणी जाईन आणि त्या परिवारातील फूट दूर करीन, फूट आत्मा दूर करीन आणि त्या ठिकाणी मी समेट घेऊन आणीन. असं कदाचित देव तुम्हाला वजन देईल, ते पण घ्या आणि ती सेवा म्हणून एक वचन समेटाचं घेऊन जा आणि त्या परिवाराला जोडा. प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. चला आपल्या जागेवर उभा राहूया आणि प्रभूची आराधना करण्यासाठी पुढे. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ओ धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हालेलुया. Thank you, Jesus. प्रभू चांगला आहे, त्याची दया सणात राहील. हे सगळं वय नाहीच केलं, आज तुम्हाला वय नाहीच करायचं आहे.
वैरी पण असेल, कुठली भिंत आहे ती भिंत प्रभूच्या नावामध्ये पाडून टाका ती. समेटाचं वचन हातामध्ये घ्या, समेटाची सेवा करा. आनंद, शांती, प्रेम, आशीर्वाद याचा तुम्ही अनुभव घ्या. हालेलुया. शेजाऱ्याबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, नातेवाईकांबरोबर, बहिणीबरोबर, भावाबरोबर प्रवेशमध्ये समेट करा. प्रवेश तुमच्यासाठी जवळ आला, स्वर्ग सोडून तुमच्यासाठी खाली आला. त्याने तुमचा देवाबरोबर समेट केला. तो मध्यस्थ झाला, प्रवेशाचा मध्यस्थ झाला आणि देवासोबत त्यांनी तुमचा आणि माझा समेट करून घेतला. तुम्ही चांगले मध्यस्थ व्हा. इतर परिवारांसाठी, समाजामध्ये लोकांसाठी समेट करणारी सेवा करा. चांगले मध्यस्थ व्हा. नाश होण्यासाठी देवाकडे आणणारे व्हा. नाश त्याचा होत आहे त्यांना देवाजवळ आणून जोडणारे व्हा. जे आजारी आहेत त्यांना देवाकडे आणून जोडा, त्यांना देव आरोग्य देईल. हालेलुया. चला समर्पण करा. कुठला व्यक्ती त्याच्याबद्दल आपल्या मनात काढून टाका ते राग द्वेष, काढून टाका ते मनातलं राग द्वेष आणि समर्पण करा आपल्या प्रभूला जीवन. चला समर्पण करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला समर्पण करा. ज्याला वाटतं गुडघ्यावर यावं, मी गुडघ्यावर तुम्ही समर्पण करा. आज त्या गुडघ्यावर आलेल्या प्रार्थनेचा दिवस सन्मान करेल. रोज तुम्ही तयार होता की होय प्रभू, आज तुझं वचन समेटाचं मी घेतो, आज तुझी समेटाची सेवा मी करतो प्रभू. देव त्या तुमच्या सगळ्या प्रार्थनेचा सन्मान करेल. घरामध्ये पती पत्नी बरोबर नीट आपलं समेटाचं जीवन जगा. घरामध्ये परिवारामध्ये समेटाचं जीवन जगा. नातलगामध्ये प्रभू समेटाचं जीवन जगा. तुमची ओळख झाली पाहिजे. तुमच्याकडे लोक म्हणले पाहिजे की जो हा परिवार आणि ही व्यक्ती जेव्हा येतो त्यावेळेस आमच्या परिवारामध्ये सगळं जोडून जातं, समेट होऊन जातो, आमच्या परिवाराला आनंद येतो, असं तुमची ओळख झाली पाहिजे. येशूची ओळख आम्ही करतो की येशू माझ्या जीवनात आला, माझा आनंद आज जीवनात झाला असं म्हणतो आपण. तसं तुम्ही ज्याच्यासाठी ज्याच्याकडे जाता, ज्याला भेटता त्यांनी म्हटलं पाहिजे की हा माझ्या जीवनामध्ये आमच्या घरात थोडासा आनंद होतो. हालेलुया. रबासे हे बंधारा. प्रभूजी मी प्रार्थना करतो पवित्र बाबा, आज आम्हा सर्व म्हणजे प्रत्येकाला समेटाचं वचन दिलेलं आहे, समेटाची सेवा दिली आहे आणि आमच्यामध्ये भिंत तू पाडलीच माझ्या सर्व भावाची. प्रेमाची वृद्धी कर आमच्या सर्वांमध्ये आणि प्रेमाची वाढ होण्यासाठी समेटाची सेवा प्रथम होऊ दे बाबा. हालेलुया पवित्र परमेश्वर. मग प्रत्येकामध्ये एकमेकांमध्ये प्रेमाचा अनुभव घेतील माझ्या देवा. आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं जीवन तुझ्याबरोबर समेट झालेलं असू दे बाबा. देवा जर तुझ्यावर जर त्याचं समेट नसेल तर ती कुणावर समेट करतील प्रभू, कुणावर नाही करणार देवा. प्रत्येक परिवाराचं सर्वांचं जीवन तुझ्याबरोबर समेट झालेलं असू दे, तुझ्याबरोबर जोडलेलं असू दे. पवित्र आत्मा तुझं स्वागत या ठिकाणी करत आहे. कार्य कर पवित्र आत्मा. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ताबा घे आणि त्यांना नम्रता त्याच्यामध्ये क्षमाचं हृदय दे आणि समेट करणार हृदय दे येशूच्या नावात. हालेलुया बाबा. तुझं गौरव दे बाबा. हालेलुया बाबा. क्षमा कर प्रभू, प्रत्येकाच्या अपराधाची क्षमा कर. हात उचलून म्हणा देवा, म्हणा परमेश्वरा, आज तुला धन्यवाद मी देतो. तू माझा स्वीकार केलास, तू माझ्या जवळ आलास, मी दूर होतो, तू मला जवळच केलंस. तुला धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद देवा. येशू देवा, मला क्षमा कर, मला शुद्ध कर, मला पवित्र कर. येशू ये माझ्या हृदयामध्ये, ये माझ्या जीवनामध्ये, माझं जीवन बदल. येशू माझ्या घरामध्ये ये, समेटाचं काम कर. येशू माझ्या कामामध्ये ये, माझ्या जीवनामध्ये ये आणि माझ्याबरोबर समेटाची सेवा होऊ दे. धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. देवा
धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. देवा मी प्रार्थना करत आहे आज इथे हात उचलले आहे, ज्यांनी समर्पण केलं आहे, आज त्यांच्यातलं सगळ्याचं जीवन सेवा होऊ दे बाबा, सगळ्याचे मदतीचं चांगलं कार्य होऊ दे बाबा. प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझ्याकडे मागतो माझे बाबा. प्रभूजी आज जे समेट करते त्याच्यामध्ये सामर्थ्य तुझे आर्थिक पैसा प्राप्त करण्याचं सामर्थ्य, पैसा मिळवण्याचं सामर्थ्य, पैसा मिळवण्याचा अभिषेक ईश्वरामध्ये रिलीज करत आहे, सामर्थ्य रिलीज करत आहे. ज्याच्या आर्थिक कमजोर, बिझनेस मध्ये कमजोर आहे, ते सामर्थ्य देते बिझनेस मजबूत व्हावा, ते सामर्थ्य त्यांचं काम मजबूत व्हावं, आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, ते सामर्थ्य रिलीज करत आहे. सामर्थ्य करते ब्लेस 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 करतो. ज्यांचं आर्थिक स्थिती शेताने आवडलेली आहे, पैसा आवडलेला आहे, आरोग्य आवडलेला आहे, ते नष्ट करा सर्व शेतात नष्ट असण्याचं कार्य. आरोग्य प्रत्येकाकडे, आरोग्याचं सामर्थ्य प्रत्येकावर रिलीज करत आहे. सामर्थ्य प्रत्येकावर येऊ दे, आरोग्य प्रत्येकावर येऊ दे, सर्वांचा प्रत्येकाचा हक्काचे आशीर्वाद प्रत्येकावर येऊ दे. त्यांचं घर ब्लेस कर, जीवन ब्लेस कर, घरातील प्रत्येक गोष्टी ब्लेस कर. ज्यांना घर नाही त्यांना घर दे, ज्यांना जागा नाही त्यांना जागा दे, ज्यांना गाडी नाही त्यांना गाडी दे, ज्यांना नोकरी त्यांना नोकरी दे. ज्यांना अजून गोष्टीची अपेक्षा असेल, उत्तम गोष्टीची अपेक्षा असेल, त्यांना तू देशच्या नावामध्ये हा तुझं गौरव होते. तू दिलेला सामर्थ्य वचनाद्वारे बाबा अधिकार दर्शनाच्या दृष्टीने शिकलेली धमकवत आहे. शैताना दुष्ट आत्म्या, वैर भावाच्या दुष्ट आत्म्या, आशीर्वाद आणणाऱ्या दुष्ट आत्म्या, शैताना तुला आज्ञा करतो आमच्याकडे प्रत्येक इतर बाबा सोडून निघून जा. ईश्वराला आज्ञा करतो, सदावर आज्ञा करतो. आजाराच्या दुष्ट आत्म्या निघ ईश्वर नावात. धन्यवाद पिता, टाळ्या वाजवून म्हणा धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद पिता, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रार्थना तुझ्या महान मंत्र परमेश्वर ब्लेस कर, ब्लेस कर ईश्वर तुझं गौरव. येशूच्या नावात प्रार्थना करतो, मागतो.